नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 29 आणि 30 एप्रिल दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण 20 प्लस प्रश्न आणि स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया. तर कालचा पहिला प्रश्न होता, तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने कोणत्या देशासोबतचा सिंधू जल करार स्थगित केला आहे? तर पाकिस्तान. यानंतर पुढील दुसरा प्रश्न, तर अलीकडेच चर्चेत असलेला अरुण 3 जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे? तर नेपाळ. यानंतर गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर डॉक्टर अच्युत सामंत यांना प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल नुकतेच कोठे सुरू करण्यात आले? तर मुंबई महाराष्ट्रामध्ये. कोठे? तर मुंबई महाराष्ट्रामध्ये. यानंतर गोल्ड हाऊस गाला 2025 मध्ये कोणत्या भारतीयाला सन्मानित केले जाईल? तर प्रियंका चोप्राला. यानंतर 2025 सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली? तर ऑस्कर पियास्त्री यांनी जिंकलेली आहे. यानंतर कोणत्या राज्यामध्ये गरिया आणि बोरशो बोरॉन उत्सव साजरा केला जातो? तर त्रिपुरा. यानंतर आठवा प्रश्न, तर MS धोनीने T20 क्रिकेटमध्ये कितवा सामना खेळला आहे? तर 400वा सामना. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये FIDE महिला ग्रँड प्रिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती? तर पुणे या शहरामध्ये. यानंतर 10वा प्रश्न होता, तर जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 26 एप्रिल रोजी. यानंतर आशिया ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर दक्षिण कोरिया या देशामध्ये. यानंतर वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने. यानंतर ग्लोबल भारत परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये आयोजित करण्यात येत आहे. यानंतर शेवटचा प्रश्न होता, तर जागतिक लसीकरण सप्ताह 2025 कधी साजरा करण्यात येत आहे? तर 24 ते 30 एप्रिल दरम्यान साजरा करण्यात येत आहे. यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर कालच्या आणि आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर फिफा महिला विश्वचषक 2027च्या 10व्या आवृत्तीचे आयोजन कोणता देश नुकतेच करणार आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए ब्राझील. हे काय आहे? तर ऑप्शन ए ब्राझील. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात या प्रश्नाची. तर मित्रांनो, 2027 मध्ये ब्राझील फिफा महिला विश्वचषकाच्या 10व्या आवृत्तीचे यजमानपद भूषवणार आहे. तर दक्षिण अमेरिकन देश पहिल्यांदाच फिफा महिला विश्वचषकाचे आयोजन करत आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी संयुक्तपणे 2023 मध्ये फिफा महिला विश्वचषक स्पर्धेच्या 9व्या आवृत्तीचे यजमानपद भूषवले आहे. तर अंतिम फेरीमध्ये इंग्लंडचा पराभव करून स्पेनने ते जिंकले आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, फिफा विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 21 मे 1904 रोजी स्थापना झाली. कशाची? तर फिफाची. आणि मुख्यालय कुठे आहे? तर झुरिच स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय आहे. आणि सध्याचे अध्यक्ष आहेत गियानी इन्फॅन्टिनो. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. तर अरुणाचल प्रदेशातील किती जिल्हे अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आले आहे, ज्यांची घोषणा जागतिक मलेरिया दिन 2025 रोजी करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे. तर किती? 16 जिल्हे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अरुणाचल प्रदेशातील 27 पैकी 16 जिल्हे अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आलेले आहेत. तर 25 एप्रिल रोजी नाहरलागुन येथे जागतिक मलेरिया दिन 2025 निमित्त
आयोजित कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आलेली आहे. तर 2027 पर्यंत अरुणाचल पूर्णपणे मलेरिया मुक्त करण्याच्या विभागाच्या उद्दिष्टाला त्यांनी दुजोरा दिलेला आहे. यानंतर तवांग, पश्चिम कामेंग, पूर्व कामेंग, पक्के, केसांग, लोअर सुबानसिरी, क्रा दादी, कुरुंग, कुमे, कमले, अप्पर सुबनसिरी, दिबांग व्हॅली, अंजो, पूर्व सियांग, सियांग, नमसाई, लॉन्गडिग आणि लोअर दिबांग व्हॅली हे मलेरिया मुक्त जिल्हे आहेत. लक्षात ठेवा. यानंतर आपण अरुणाचल प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. सध्याचे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर कैवल्य त्रिविक्रम परनाईक हे सध्याचे राज्यपाल आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन ए, अनंत अंबानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? तर अनंत अंबानी यांची. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजेच RIL च्या बोर्डाने 1 मे 2025 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी अनंत अंबानी यांची कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिलेली आहे. तर यानंतर समूहातील पिढीच्या नेतृत्वातील बदलातील हे एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे अनंत हे अंबानी भावंडांमध्ये मूळ कंपनीत कार्यकारी भूमिका घेणारे पहिले असणार आहेत. यानंतर मित्रांनो, पुढील माहिती पाहूया. तर त्यांचा कार्यकाळ 1 मे 2025 पासून सुरू होईल आणि 5 वर्षांचा असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर राजा इक्बाल सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्यांची दिल्लीचे नवीन महापौर म्हणून नुकतीच निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे. कोणत्या? तर भारतीय जनता पक्षाचे. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजा इक्बाल सिंग हे भारतीय जनता पक्षाचे असून त्यांची दिल्लीचे नवे महापौर म्हणून नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. तर त्यांनी 142 पैकी 133 मते मिळून निवडणूक जिंकली आणि काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ 8 मते मिळाली आहेत. तर आम आदमी पक्षाने महापौर निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मित्रांनो, उपमहापौरपदी भाजपचे जय भगवान यादव यांची निवड करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 नुकताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर यानंतर आपण याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना एप्रिल 2024 रोजी मुंबईमध्ये विले पार्ले पूर्व येथील दीनानाथ मंगेशकर सभागृहामध्ये आयोजित एका भव्य समारंभामध्ये प्रतिष्ठित लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, तर पाकिस्तान सोबतच्या वाढत्या तणावामुळे भारताने अलीकडेच कोणता लष्करी सराव केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आक्रमण. कोणता? तर आक्रमण हा. यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने म्हणजेच IAF ने सराव आक्रमण केला आहे. यानंतर मित्रांनो, हा सराव मध्य प्रदेशातील मोठ्या क्षेत्रावर झाला आणि त्यामध्ये राफेल लढाऊ विमानाच्या नेतृत्वाखाली भारतीय हवाई दलाच्या मुख्य प्रवाहातील लढाऊ विमानांचा समावेश होता. यानंतर पुढील प्रश्न, तर ड्रीम टेक्नॉलॉजीचा पहिला भारतीय ब्रँड अँबॅसेडर नुकताच कोणाला बनवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन डी, कीर्ती सेनॉन यांना. कोणाला? तर कीर्ती सेनॉन यांना. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय बाजारपेठेतील आपली उपस्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने अग्रगण्य चीनी ग्रह आणि वैयक्तिक उपकरणे ब्रँड ड्रीम टेक्नॉलॉजीने बॉलिवूड अभिनेत्री कीर्ती सेनॉनची पहिली भारतीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषणा केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न,
वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सध्या भारतातील युवकांमध्ये बेरोजगारी दर किती टक्के आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 13.3% आहे. किती? तर 13.3%. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारतातील 15 ते 24 वयोगटातील युवकांमधील बेरोजगारी दर 13.3% आहे. तर उच्च शिक्षण घेतलेल्या युवकांमध्ये हा दर 29% पर्यंत पोहोचतो. तर अहवालानुसार रोजगार निर्मितीसाठी कौशल्य आणि शिक्षण संवाद सुधारण्याची आवश्यकता आहे. तर अन्यथा भारत लोकसंख्यिकीय लाभांश गमावू शकतो. यानंतर पुढील प्रश्न, तर खालीलपैकी कोणती कंपनी जागतिक रँकिंग मध्ये अव्वल स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सौदी अरामको. कोणती? तर सौदी अरामको. यानंतर 10वा प्रश्न पाहूया. तर सिमलीपालला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 107वे. कितवे? तर 107वे. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सिमलीपाल हे भारताचे 107वे राष्ट्रीय उद्यान ठरले आहे. तर ते ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यामध्ये आहे. तर 24 एप्रिल 2025 रोजी याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळालेला आहे. तर सिमलीपाल टायगर रिझर्वचाही भाग आहे. तर क्षेत्रफळ काय आहे? तर 845.70 चौरस किलोमीटर असून हे ओडिशातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. लक्षात ठेवा. मित्रांनो, याविषयी आपण स्टॅटिक जीके महत्त्वाचे काही पाहून घेऊयात. तर स्थापना झाली 24 एप्रिल 2025 रोजी. स्थान मयूरभंज ओडिशा आणि विशेषता काय आहे? वाघ आणि हत्ती. प्रसिद्ध धबधबे बरेहिपानी आणि जोरांदा आणि नदी आहे बुढाबालंगा नदी आणि सुरुवातीला 1979 साली टायगर रिझर्व घोषित करण्यात आले होते. यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा. तर तालिस्मन सेबर 2025 या लष्करी सरावाची 11वी आवृत्ती खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया या देशामध्ये होणार आहे. कोणत्या देशामध्ये? तर ऑस्ट्रेलिया या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 13 जुलै ते 4 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलिया सर्वात मोठा तालिस्मन साब्रे सराव आयोजित करेल. तर 19 राष्ट्रांमधील 30,000हून अधिक लष्करी कर्मचारी संपूर्ण ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनीमध्ये प्रथमच उपक्रमांमध्ये भाग घेणार आहेत. यानंतर मित्रांनो, आपण ऑस्ट्रेलियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा. चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीज. कोण आहेत सध्याचे पंतप्रधान? तर अँथनी अल्बानीज. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाने जगातील पहिले 10 गिगाबिट ब्रॉडबँड नेटवर्क सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीनिया. कोणत्या? तर चीनिया. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर एप्रिल 2025 मध्ये चीनने हेबेई प्रांतातील सुनान काउंटिंग मध्ये जगातील पहिले 10 गिगाबिट म्हणजेच 10 गिगाबिट ब्रॉडबँड नेटवर्क लॉन्च केले आहे, जे त्यांच्या इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये एक प्रमुख मौलाचा दगड आहे. तर हाय स्पीड इंटरनेट पुढील पिढीच्या 50 गिगाबिट पॅसिव्ह ऑप्टिकल नेटवर्क तंत्रज्ञानाद्वारे समर्पित आहे. तर मित्रांनो, चाचण्यांमध्ये डाउनलोड गती 9834 मेगाबिट प्रति सेकंद आहे. तर अपलोड 1008 MBPS पर्यंत पोहोचली आणि विलंबता 3 ms इतकी कमी होती. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर एप्रिल 2025 मध्ये भारताने ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची दुसरी तुकडी कोणत्या देशाला पाठवली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी फिलिपिन्स या देशाला. कोणत्या देशाला? तर फिलिपिन्स या देशाला. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एप्रिल 2025 मध्ये भारताने 2022 मध्ये स्वाक्षरी केलेल्या $375 दशलक्ष म्हणजेच रुपये 3202 कोटी कराराचा
भाग म्हणून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची दुसरी तुकडी फिलिपिन्सला पाठवली आहे. तर मेक इन इंडिया म्हणजेच MII उपक्रमाअंतर्गत भारताच्या वाढत्या लॉजिस्टिक आणि उत्पादन क्षमतेवर प्रकाश टाकून ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या आयातीसाठी भारतासोबत करार करणारा फिलिपिन्स हा पहिला देश बनला आहे. यानंतर मित्रांनो आपण फिलिपिन्स विषयी देखील शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मित्रांनो फिलिपिन्सची राजधानी आहे मनिला, चलन आहे फिलिपिन पेसो आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत फिलिपिन्सचे बोंगबोंग मार्कोस. कोण आहेत तर बोंगबोंग मार्कोस. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. तर कोणत्या देशाने 87 पदकांसह दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा जिंकली आहे? तर मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे नीट लक्ष द्यायचा प्रयत्न करा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या भारत देशाने. कोणत्या तर आपल्या भारत या देशाने. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताने दुसऱ्या आशियाई योगासन गेम्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये 87 पदके जिंकून चमकदार कामगिरी केलेली आहे. तर 83 सुवर्ण पदके आहेत, यामध्ये 3 रौप्य पदके आहेत आणि 1 कांस्य पदक जिंकले आहेत. लक्षात ठेवा किती तर 83 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदक. तर मित्रांनो टॉप 3 देश पाहूयात. तर आपला भारत देश 1 नंबरला आहे, 2 नंबरला जपान आणि 3 नंबरला मंगोलिया. कोणता तर मंगोलिया. आणि कार्यक्रम कोठे झाला आयोजन तर KD जाधव आखाडा इंदिरा गांधी क्रीडा संकुल नवी दिल्ली येथे. कोठे तर KD जाधव आखाडा इंदिरा गांधी संकुल नवी दिल्ली येथे. यानंतर मित्रांनो 2022 मध्ये बँकॉक थायलंड येथे पहिली आशियाई योगा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, रविचंद्रन अश्विन यांना. कोणाला तर रविचंद्रन अश्विन यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यांना क्रीडा क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनेते अजित कुमार यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला आहे. तर सोमवारी राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित एका विशेष समारंभामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संगीत, साहित्य, वैद्यक, क्रीडा आणि उद्योग यासह विविध क्षेत्रातील 71 व्यक्तींना 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले आहेत. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 16वा. तर केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती YouTube चॅनलवर बंदी घातली आहे? लक्षात ठेवा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 16. किती तर 16. तर यानंतर मित्रांनो याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्र सरकारने पाकिस्तानच्या 16 YouTube चॅनल्सवर बंदी घातलेली दिसून येत आहे. तर हे चॅनल्स भारताविरुद्ध खोटी माहिती पसरवत होते, विशेष करून 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर. तर YouTubeने या चॅनलचे भारतामध्ये प्रवेश प्रतिबंधित केले आहेत, ज्यामुळे त्यांचे 6.3 कोटी सबस्क्रायबर्स प्रभावित झालेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सेवा हक्क दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 28 एप्रिल रोजी. केव्हा तर 28 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. यानंतर मित्रांनो याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्रामध्ये 28 एप्रिल हा सेवा हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. तर 2015 मध्ये लागू झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमच्या अंमलबजावणीला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या दिवशी शासकीय कर्मचाऱ्यांना नागरिकांना वेळेत सेवा प्रदान करण्याची शपथ दिली जाते आणि कार्यक्षमता तपासली जात असते. यानंतर पुढील प्रश्न आहे 18वा. तर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आपल्या महाराष्ट्र या राज्याने. कोणत्या राज्याने तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात.
तर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल म्हणजेच पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न 19वा आहे मित्रांनो, तर भारत देश जगामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी दुसऱ्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर? तर दुसऱ्या या क्रमांकावर. तर मित्रांनो महत्त्वाची माहिती पाहूयात. शॉर्ट मध्ये आहे, लक्ष द्या माहितीकडे. तर भारत जगामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. चीन पहिल्या स्थानावर आहे, हेही लक्षात ठेवा. तर भारताचे वार्षिक मत्स्य उत्पादन सुमारे 8.7 दशलक्ष टन आहे. तर भारताचे मत्स्य उत्पादन मुख्यतः गोड्या आणि समुद्रातील मत्स्यावर आधारित आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण योगदान मिळते. यानंतर 20वा प्रश्न पाहूयात आपण. तर भारतातून UK मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमध्ये कोणत्या राज्यातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा, लक्षात ठेवा. यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर UK मध्ये होणाऱ्या भारतीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्रातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण याविषयी पुढील माहिती पाहूया. तर 2023च्या अहवालानुसार एकूण भारतीय थेट परकीय गुंतवणुकीपैकी महाराष्ट्राचा वाटा सुमारे 20% आहे. त्यानंतर कर्नाटक 12%, त्यानंतर दिल्ली 8.6% या राज्यांचा क्रमांक लागतो. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर 2 प्रश्न एक्स्ट्रा घेतलेले आहेत, 22 प्रश्न आहेत मित्रांनो. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी यांची. कोणाची? शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी यांची. तर ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे. यानंतर आपण याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच गायक शंकर महादेवन आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची नियुक्ती केलेली आहे. तर या उपक्रमाचा मुख्य उद्देश सेवा हक्काबाबत जनजागृती वाढवण्यामध्ये आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यास मदत करणे हा आहे. यानंतर पुढील प्रश्न 22वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर इंटरनॅशनल डान्स डे कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 29 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. तर यानंतर आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर मित्रांनो इंटरनॅशनल डान्स डे दरवर्षी 29 एप्रिल रोजी साजरा केला जात असतो. तर हा दिवस नृत्य कलेचा जागतिक स्तरावर सन्मान करण्यासाठी आणि नृत्याच्या माध्यमातून विविध संस्कृतींना एकत्र आणण्यासाठी साजरा केला जात असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता, महत्त्वाचा प्रश्न होता. तर प्रश्नाकडे वळूयात. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने कोणत्या देशासोबतचा सिंधू जल करार स्थगित केला आहे? तर मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नाची उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.